राज्यात फेब्रुवारी ते मे 2025च्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 337,41,43,53,000 रुपयांचा अनुदानास वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने एकूण 34 जिल्ह्यातील 3,98,603 बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे। नागपूर विभागातील 50,194 बाधित शेतकऱ्यांसाठी 34,91,63,000 रुपयांचा, तर अमरावती जिल्ह्यातील 54,729 शेतकऱ्यांना 66,19,11,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 67,462 शेतकऱ्यांसाठी 59,98,50,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय। तर पुणे विभागातील 1,07,463 बाधित शेतकऱ्यांना 81,27,27,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार असून कोकण विभागातील 13,608 शेतकऱ्यांना 9,38,24,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। नाशिक विभागातील 1,05,147 बाधित शेतकऱ्यांना 85,67,08,000 रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे। राज्य सरकार विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान देते, परंतु अलीकडेच राज्य सरकारने या अनुदानात कपात करत जुन्या दराने निविष्ठ अनुदान वितरणाचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता शेतकऱ्यांना 27 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी नाराज आहेत। दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वाटप करण्यात येणार आहे। अनुदानासाठी शेतकऱ्यांनी KYC करून घेणं आवश्यक आहे।